अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी एका मंत्र्यावर आरोप केला। विभाग चालवायला महिला नको असं सांगत एका मंत्र्याने आपल्याला डावललं असा आरोप म्हैसकरांचा आहे। 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप करण्यात आलाय। मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार आहे। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात, म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे। त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये। मला वाटतं आता त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं। मनीषाताई म्हैसकर चांगले अधिकारी आहे, परंतु त्यांनी त्याच वेळेस या भूमिका मांडायला पाहिजे होत्या। आता तर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच आहे ना। त्याच वेळेस भूमिका मांडली असती तर बरं झालं असतं, परंतु शेवटी सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाही, सरकारच्या दबावाखाली काही करतात, दोन्ही गोष्टी अधिकारी करतात। आता तसंच चालू आहे। साहित्य संमेलन एखादं आयोजित झालं आणि ते मराठी साहित्य संमेलन असेल आणि वादच झाला नाही तर त्याला रिकॉग्निशनच मिळू शकत नाही। त्यावेळी फार चिंतेत होतो, पण शेवटी आमच्या माध्यमांना आमच्या मनीषा म्हैसकरांचं एक स्टेटमेंट सापडलं आणि त्यांनी दिवसभर आज वाद चालवला। पण मनीषा म्हैसकरांनी मला स्वतः हे सांगितलं की माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हे त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि त्यांनी उलट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मला अशा पद्धतीच्या भेदभावाला समोर जावं लागलं नाही।